नमस्कार. एक प्रश्न आलेला आहे की आम्हाला मानसिक सुख कसं मिळेल? बरेच प्रश्न येत असतात, पण मला हा प्रश्न जरा जास्त जवळचा वाटला. कारण की तुम्ही आणि आम्ही मानसिक सुखासाठीच किंवा सुखासाठीच, मनःशांतीसाठी खरं तर जगत असतो, धडपडत असतो. आणि याचं एक उत्तर आहे की मानसिक सुख हवंय कशाला? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. की बघा की आपण माणूस आहोत, आपण समाजामध्ये वावरतो, आपण संसारिक आहोत. तर आपल्याला सतत काही ना काहीतरी चिंता असतील किंवा सतत आपल्या मागे काही ना काहीतरी सुरू असतं. अशा वेळेला आपल्याला ते मानसिक सुख मिळणार आहे का? तर नाही. म्हणजे असं म्हणतात ना की सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकूनी आहे. की सुख सुख आपण वाटतं, पण त्याच्यानंतर देखील दुःख येतच किंवा येणारच आहे. मग या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कोणत्या अँगलनी बघता याच्यावरती ठरतं मानसिक सुख. खरं तर मानसिक सुख म्हणजे काय? तर मनाची स्थिरता, मनाची एकाग्रता आणि मनाचा समजूतदारपणा, मनाचं समाधान. आपण जेवढे समाधानी असू ना, तेवढं आपल्याला मन आपलं शांत होणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला जी काय जीवनाकडे बघण्याचा जो काही आपला दृष्टिकोन असणार आहे, तो देखील बदलणार आहे. खरं पाहायला गेलं तर मनाची शांती का नाही आहे किंवा मानसिक समाधान का नाही आहे, आपल्याला मानसिक सुख का नाही आहे? कारण की आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमागे धावत असतो. मग ती गोष्ट आपण अचीव करतो आणि नंतर आपल्याला वेध लागतात दुसरी कोणतीतरी गोष्ट मिळवण्याचे. म्हणजे उदाहरणार्थ की आपल्याला सर्वात अगोदर असं वाटत असतं की मला नोकरी मिळू दे. जर एखाद्याला नोकरी नसेल तर मला नोकरी मिळू दे, काही झालं तरी. मग नोकरी मिळते. मग त्याला 10,000 पगार असतो. मग असं वाटतं की नाही, 10चा 12-15,000 रुपये पगार झाला पाहिजे. मग तेवढा होऊ दे. मग मला समाधान वाटेल. मग हळूहळू इच्छा वाढत जाते. मग आपली पोस्ट वाढू दे. मला अगदी मॅनेजर लेवलपर्यंत पोहोचू दे. आणि तिकडे गेल्यानंतर मग आपला पगार होतो 1,50,000 रुपये. आणि मग वाटतं की नाही नाही, अजून काहीतरी पाहिजे, अजून काहीतरी पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला हे करत असताना किंवा ह्या गोष्टी होत असताना जी उर्मी असते पुढे जाण्याची, त्या उर्मीला किंवा ते जे पॅशन असतं, त्या पॅशनला जर समजा आपण समाधानामध्ये कन्वर्ट केलं, तर बऱ्याचशा गोष्टी साध्य होणार आहेत. म्हणजे की ठीक आहे, मला 10,000 पगार मिळालेला आहे, मी मेहनत करतो आहे आणि माझा पगार वाढणार आहे, तेवढी मी मेहनत करणार आहे, हे स्वतःच्या मनाला समजावणं हे फार जास्त महत्त्वाचं आहे. नाहीतर होतं असं की फक्त करायचं आहे, करायचं आहे, करायचं आहे, पण त्याचा रिझल्ट काय आपल्याला माहिती नाही आहे आणि आपण रिझल्टच्या मागे धावत असतो. आपण एंड ऑफ द रिझल्ट आपण पाहत असतो. यासाठी काही सोपे उपाय आपण आत्ता पाहणार आहोत. एक, आपलं मन जे आहे हे शांत करण्यासाठी तुम्ही दररोज मेडिटेशन करा. कारण की ध्यानाच्या माध्यमातून मी कोण आहे, आपल्याला ते शिकवलं गेलं की कोहम, मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे, मी हे जे करतो आहे कितपत योग्य आहे, हेच आपल्याला समजत जाणार आहे. त्यासाठी दररोज 10 मिनटं का होईना तुम्ही मानसिक ध्यान करा. शांत राहा, शांत बसा आणि स्वतःला प्रश्न विचारा की मी कोण आहे. दुसरी गोष्ट की तुम्ही ज्या काही गोष्टी तुमच्या हातात आहेत त्याच्यावर फोकस करा. त्याला 100% न्याय द्या. ती गोष्ट करू नका की जी तुमच्या हातात नाही आहे. कारण की होतं असं की आपण आपल्या हातातली वस्तू सोडून, आपण म्हणतो ना पळतेच्या मागे लागणं, तसं आपण करतो आणि तिथे आपण मानसिक सुख, मानसिक समाधान गमावून बसतो. त्यामुळे आपल्या हातात जे आहे ना, त्याचा तुम्ही विचार करा. आपल्या सुखाच्या किंवा मानसिक सुखाच्या व्याख्या काय आहेत हे शोधा. कारण की प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या वेगळ्या आहेत. काहींना सायकलवर पण सुख वाटतं, काहींना टू व्हीलरमध्ये पण सुख वाटतं आणि काही जण जे ते मर्सिडीजमध्ये पण रडत असतात. यासाठी आपल्या सुखाच्या व्याख्या आपण शोधायच्या आहेत. त्या बाउंड्रीज आपण निर्माण करायच्या आहेत की मला काय करायचं आहे आणि मी याच्यामध्ये किती समाधान आहे. त्याचबरोबर जी चिंता असेल, ती चिंता कशी तुम्हाला कमी करता येईल याचा विचार सर्वात जास्त करा. की खरंच मला किती चिंता आहे किंवा ही चिंता मुक्त होण्यासाठी मला काय काय करता येईल, मला कोणाला भेटता येईल का, माझं मन मला मोकळं करता येईल का, हा तुम्ही विचार करायला सुरुवात करा. कारण की चित्ती असू द्यावे समाधान, हे जे म्हटलं गेलं आहे हे तितकंच खरं आहे. की समाधान चित्तामध्ये असेल तर आपल्याला आत्मिक समाधान, मानसिक सुख हे प्राप्त होतंच. प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या वेगळ्या वेगळ्या आहेत. प्रत्येकाची मानसिकता वेगळी वेगळी आहे. प्रत्येकाचं मानसिक सुखाच्या व्याख्या देखील वेगळ्या वेगळ्या आहेत. आपल्याला शोधायचं आहे की आपल्याला कशामध्ये सुख आहे आणि जे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये समाधान बाळगायचं आहे. आणि त्याचबरोबर पुढच्या गोष्टींकडे हाव न करता आपलं काम निष्काम कर्मयोगाप्रमाणे करत राहायचं आहे, आपल्याला यश मिळणार आहे. आता आपल्या हातामध्ये काय आहे
तर जे काही मी काम करतो आहे त्या कामाला योग्य न्याय देणं आणि त्याच्यामध्ये समाधान शोधणं हे आत्ता आहे, तर तेवढंच मला काम करायचं आहे. अशा अनेक गोष्टी याच्या माध्यमातून येतील, कारण की मानसिक सुख किंवा सुखाची व्याख्या किंवा सुखाचा शोध हा कधीही थांबणारा नाही. म्हणून आपल्याला ती सुखी माणसाचा सदरा ही गोष्ट सांगतात, की तो माणूस असतो तो फिरतो सगळीकडे, की सुखी माणसाचा सदरा त्याला हवा असतो. पण त्याला एक माणूस भेटतो आणि तो बोलतो की मी सुखी आहे. बाकी सगळे त्याला सांगतात की मी दुःखी आहे, मला किती दुःख आहे. आणि तो सांगतो की मी खूप सुखी आहे, मी जगातला सर्वात सुखी माणूस आहे. आणि त्यावेळेला तो म्हणतो की बरं झालं भेटलास, तुझा सदरा मला दे. आणि तेव्हा तो म्हणतो की माझ्याकडे सदराच नाही आहे. म्हणजे ह्या माणसाकडे सदरा नसून तरी देखील तो सुखी आहे आणि बाकीच्यांकडे भर जरी वस्त्र आहेत तरी ते दुःखी आहेत. याच्यावरून आपण ओळखायचं की आपल्याला काय करायचं आहे ते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ अधिक शेअर करा, कारण की होतं असं की जसे आपल्याला प्रश्न पडतात तसे इतरांना देखील प्रश्न पडू शकतात. त्यामुळे तुमच्या स्टेटसवर हा व्हिडिओ नक्की ठेवा, त्यांना देखील याचा लाभ होणार आहे. आणि त्याचबरोबर आपले काही कोर्सेस असतात आणि त्याच्यामध्ये आपण आध्यात्मिक आणि आधुनिक दोन्ही प्रकारचे कोर्सेस आपण करत असतो. त्याची जाहिरात आपण फार करत नाही. तर तुम्हाला त्याबद्दल माहिती हवी असेल तर आत्ताच या क्रमांकावरती तुम्ही व्हॉट्सॲप करा, तुम्हाला एका ग्रुपमध्ये ॲड करून घेईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला कोर्सेस कळतील किंवा आपले पुढचे अनेक जे काही उपक्रम आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलवरती आणि आत्ता जे व्हिडिओ सुरू आहेत त्याच्यावर जे भरभरून प्रेम करत आहात त्याबद्दल धन्यवाद.